नमस्कार. माझं हे पुस्तक आहे प्रवास आनंदी सहजीवनाचं. तुम्ही ते वाचलं नसेल तर जरूर वाचा. 60 रुपये किंमत आहे त्याची. जास्त प्रती घेतल्या तर आपण 40% डिस्काउंटने ते पाठवतो. त्या पुस्तकात मी सर्व डिटेल्स दिलेले आहे. आपल्याकडे जो आचारी असतो म्हणजे स्वयंपाक करणारा पुरुष जो बाहेर स्वयंपाक करतो, ज्याचे त्याला पैशा स्वरूपात मूल्य मिळते आणि प्रतिष्ठापन मिळते. बघा ना, बाहेर जो स्वयंपाक करतो त्याचे त्याला पैसे मिळतात, त्याला आपल्याकडे आचारी म्हटलं जातं आणि मोठ्या हॉटेल्समध्ये त्याला शेफ कुक असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. किंवा खानसामा असं पण म्हटलं जातं हिंदीमध्ये त्याला. म्हणजे ज्या वेळेला तो पुरुष बाहेर पैसे घेऊन स्वयंपाक करतो त्यावेळेला त्याला त्या त्याला आचारी शेफ असं म्हणतात आणि त्याला त्याचे पैसे मिळतात, त्याची त्याला प्रतिष्ठापन मिळते. तोच स्वयंपाक तो पुरुष ज्या वेळेला घरात करतो त्यावेळेला मात्र त्याला बायला म्हटलं जातं किंवा त्याला चिडवलं जातं किंवा तो बायकी काम करतोय म्हणून त्याला हिनवलं जातं. काय गोंधळ आहे आपल्या डोक्यातला हा? तुम्ही कधी विचार केलाय का या गोंधळाचा की हे काय आहे? नेमकं काम तर तेच आहे, मग नेमका फरक काय? तर फरक असा आहे, ज्या वेळेला तो घरात करतो त्यावेळेला त्याचं मूल्य प्राप्त होत नाही, म्हणजे पैशा स्वरूपात त्याला कुठलीही किंमत भेटत नाही आणि प्रतिष्ठापन नाही, कारण ते सेवा मूल्य काम. आणि हेच सेवा मूल्य काम आतापर्यंत आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या गेले अनेक वर्ष आपल्या घरातल्या स्त्रिया करत आलेल्या आहेत, ज्याचा आपल्याला कुठलीही काय म्हणतो आपण त्याला थँक्यू म्हणत नाही, त्याची आपल्याला आपण प्रतिष्ठा त्याला देत नाही, त्याचं मूल्य आपण कधी समजून घेत नाही. आपण एवढाही विचार करत नाही की ह्याच कामाचे बाहेर पैसे द्यावे लागले तर आपल्याला किती रुपये मोजावे लागतील. तर आणि ते पण आवडीचं जेवण, आपल्याला पाहिजे तसं जेवण आणि हेल्दी जेवण. तर लक्षात घ्या की हा आपल्या डोक्यातला जो गोंधळ आहे तो गोंधळ तुम्ही दूर करा, म्हणजे दूर केला पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्या गोंधळाचे परिणाम आपल्या मुलांवर, आपल्या पुढच्या पिढीवर पण होत आहेत. मुळात कामाचा, मी पुन्हा तेच सांगते, कामाचा लिंगाशी संबंध नसतो. काम हे आवडीनिवडीनुसार खरं ठरवलं गेलं पाहिजे. पण मात्र ज्या वेळेला एखादा पुरुष घरात स्वयंपाक करतो त्यावेळेला तो आपल्याकडे बायल्या किंवा त्याला हिनवलं जातं कारण त्याचे पैसे मिळत नाही. आणि ज्या वेळेला तो पुरुष बाहेर स्वयंपाक करतो त्यावेळेला मात्र त्याला प्रतिष्ठा, पैसा आणि त्याचं कौतुक पण केलं जातं. तर आपल्या डोक्यातले हे गोंधळ आपण जरा स्वच्छ केले पाहिजेत. ज्या वेळेला एखादा पुरुष घरात शिवणकाम करतो, म्हणजे एखाद्याने त्याच्या बायकोच्या साडी किंवा मुलांच्या शर्ट याला बटन लावायचं म्हटलं, शिवायचं म्हटलं, तर आपण त्याला लगेच बायल्या म्हणू किंवा त्या कामाला आपण हिनवू, त्या पुरुषाला आपण नावं ठेवू की हा बायकी काम करतोय असं म्हणून. पण तोच बाहेर टेलर काम करणारे मोठ्या प्रमाणात कोण आहेत? तर पुरुष आहेत. ती सगळेजण शिवणकाम करतात, त्या कामातनं चांगला पैसा मिळवतात आणि त्याला प्रतिष्ठा मिळते. मग सेवा मूल्य कामाचं आपल्या नजरेतलं स्थान नेमकं काय? आपण श्रमप्रतिष्ठेकडे कसं पाहतो? हीच कामं वर्षानुवर्ष गोधड्या शिवण्यापासून तर घरातले जुने कपडे, फाटकी कपडे शिवण्यापासूनच आपल्या कुटुंबातल्या स्त्रिया करत आल्या. त्या कामांना आपण एखादा पुरुष जर करत असेल तर त्याला बायकी म्हणतो किंवा त्या कामाचं मूल्य कधीच आपण समजून घेतलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ज्या वेळेला दाराशी रांगोळी काढायची असते त्यावेळेला स्त्री रांगोळी काढत. एखादा पुरुष जर सकाळी रांगोळी घेऊन दारात काढायला आला तर लगेच आपण त्याला बायकी म्हणून नाव. तेच तो पुरुष ज्या वेळेला कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढायला जातो त्यावेळेला त्याचे सगळेजण व्हिडिओ बनवतात, त्याचं कौतुक करतात, त्याला त्या रांगोळी काढण्याचे पैसे पण मिळतात. तसंच अगदी दळणदळण्यापासून अशी अनेक कामं आहेत. म्हणजे त्याच्यात मी जे दिलेले आहेत, म्हणजे घर सजावट करणं असेल, आजारी माणसांची सेवा करणं असेल, नृत्य करणं असेल, बरोबर, भांडी घासणं असेल, ही सगळी गाणं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विणकामापासून तर सगळीच गाणं, ही सगळी कामं ज्या वेळेला पुरुष बाहेर करतो त्यावेळेला त्या कामांचे त्याला मोबदला मिळतो आणि त्या कामाला प्रतिष्ठा मिळते, त्याला त्या कामासाठी त्याला त्याचं कौतुक पण केलं जातं. पण तीच सगळी कामं ज्या वेळेला तो पुरुष घरात करतो त्यावेळेला मात्र त्याला हिनवलं जातं, त्याला नाव ठेवलं जातं. मुळात प्रश्न काय माहिती का, की आपल्या डोक्यामधली जी वैचारिक दारिद्र्यता आहे ना, जळमट, मेंदूला लागलेले जाळे, हे आपण वारंवार तपासले पाहिजेत. अगदी शिकलेली माणसं देखील एखादा पुरुष घरात काम करताना दिसला तर त्याची टिंगल उडवतात, तो बायको पुढे काम करतो वगैरे म्हणून त्याची मजा घेतात. हे खरंच ही
खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असं जर आपण करत असू तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे जर आपण बदललं नाही तर याचा परिणाम पुढच्या पिढीवर होणार. याचा परिणाम पुढच्या पिढीवर होणार आहे. याचे काय म्हणतो आपण त्याला, आपल्या मुलांच्या मनामध्ये हे जेंडर डिस्क्रिमिनेशन जर जगत राहिलं, वाढत राहिलं, तर आपली मुलं ही विवेकाने विचार करू शकणार नाहीत, सतसत विवेक बुद्धीने विचार करू शकणार नाहीत. स्त्रीकडे काय म्हणतो आपण त्याला माणूस म्हणून प्रतिष्ठेने ते बघू शकणार नाहीत. आणि स्त्रियांच्या कामाकडे, म्हणजे स्त्रियांचे कामं म्हणजे काय की स्त्रियां करत असलेली कामं, मुळात आपल्याकडे कामं काही आवडीनुसार नाही नेमून दिलेली आहेत. कामं आपल्याकडे लिंगानुसार नेमून दिलेली आहेत. म्हणजे बाई येतं तिने स्वयंपाक केला पाहिजे हे जणू काही विधी लिखित आहे. आणि पुरुष येतर त्याने आयतं खाऊन ताटावरून उठलं पाहिजे हे पण जणू विधी लिखित. किंवा पुरुष येतं त्याने कमावलंच पाहिजे हे पुरुषांवरचं प्रेशर आहे. आणि स्त्री येतं तिने घरात राहिलं पाहिजे. हे जे काही आपल्या डोक्यांमधले जे आहे गोंधळ आहेत, ह्या गोंधळांचा आपण विचार करायलाच पाहिजे. कारण आता आपण 2025 मध्ये, म्हणजे आपण आता पुढच्या टप्प्यात जातोय. आणि माणूस म्हणून आपण आपल्या सगळ्या ह्या वर्तनाचा वारंवार विचार करून आपल्या मनाला काही प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांमधून मिळणाऱ्या उत्तरातून आपण आपल्यामध्ये सुधारणा करत पुढे गेलं पाहिजे असं मला वाटत असतं. म्हणून आम्ही जेंडर इक्वॅलिटी हा विषय घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, व्याख्यानं देणं, कार्यक्रम करणं हे करत असतो. खरं तर लक्षात घ्या, हा स्त्री आणि पुरुष दोघांवरचा अन्याय आहे. म्हणजे पुरुषाने कमवलंच पाहिजे. म्हणजे एखाद्या पुरुषाला असं वाटलं की नाही बाबा मला कमवण्यात इंटरेस्ट नाही, तर मी जरा घरात राहील आणि घरातली सगळी कामं आणि मुलं आवरेल, तर आपला समाज ते ऍक्सेप्ट करणार नाही. तर त्याने कमवलंच पाहिजे हे त्याच्यावरचं प्रेशर असतं आणि तिने घरातली कामं केलीच पाहिजे हे तिच्यावरचंच प्रेशर असतं. म्हणजे हे जे आहे आपल्याकडे लिंग आधारित कामाची वाटणी. आणि पुन्हा मी जे सांगितलं त्याचा विचार करा. मी पुन्हा तुम्हाला सांगते की बाहेर ज्या वेळेला पुरुष स्वयंपाक करतो त्यावेळेला तो आचारी असतो, शेफ असतो, खानसामा असतो, काय म्हणतो आपण त्याला कुक असतो. आणि ज्या वेळेला तो घरात स्वयंपाक करतो, लसूण निवडतो, भाज्या निवडून देतो, त्यावेळेला मात्र तो बायक्या किंवा बायली म्हणून त्याला हिनवलं जातं. तर आपल्या डोक्यामध्ये हे काय गोंधळ आहेत? ह्या गोंधळांची स्पष्टता आपल्याला जर नाही आली तर आपल्या पुढच्या पिढीला पण त्याचे काय म्हणतो आपण वाईट परिणाम बघावे लागतील. आणि हे जेंडर डिस्क्रिमिनेशन पुढे पुन्हा जसे तसं सुरू राहील आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न, वेगवेगळे प्रश्न उदयास येतील. तर म्हणून आपल्या जगणं आनंदी करण्यासाठी हे प्रवास आनंदी सहजीवनाचं पुस्तक जरूर वाचा. तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडून ते मागवा. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला जर तुम्ही कमेंट्समध्ये टाकला तर मी मोबाईल नंबर तुम्हाला पाठवते. थँक्यू.